हॅलो फ्रेंड्स, एप्रिल 2024 मध्ये जी सेटची परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये पेपर 1 मधील प्रश्न टीचिंग ॲप्टिट्यूड वरील पहिला प्रश्न असा होता की जर अध्यापनाच्या स्मृती स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना टिंबटिंबच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल. अच्छा, कशाच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल असा प्रश्न होता. तर याचं उत्तर होते वास्तविक माहिती, सामान्यीकृत अंतर्दृष्टी, समस्या निराकरण क्षमता. आता या ठिकाणी इंग्लिशमधून इफ टॉट ऑन मेमरी लेवल ऑन टीचिंग द स्टुडंट्स गेट ट्रिमेंडस पॉवर फॉर ॲक्विजिशन ऑफ डॅश. तर याचं ॲक्युरेट उत्तर आहे वास्तविक माहिती किंवा फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. तर इथं पर्याय ABCD मध्ये केवळ दुसरा बरोबर, केवळ पहिला बरोबर, 1 आणि 2 बरोबर किंवा 2 आणि 3 बरोबर. तर याचं B हे उत्तर आहे केवळ 1 बरोबर. म्हणजे वास्तविक माहिती, इन्फॉर्मेशन, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. आता व्हॉट इज फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन? आता हे अध्यापनाच्या स्मृतीस्तरावर शिकवले जाणारे स्तर आहेत, लेवल आहेत. तर अनेक लेवल असतात, त्यामध्ये समस्या निराकरण क्षमता दूर करणारे लेवल्स असतात किंवा स्तर आहेत, किंवा सामान्यीकृत अंतर्दृष्टी म्हणजे त्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग महत्वाचं असतं. आणि वास्तविक माहिती जी असते ती स्मृती स्तर किंवा मेमरी लेवल ऑफ टीचिंग असं त्याला म्हटलं जातं. तर फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन म्हणजे काय? तर फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन refers to data of statements that are objectively verifiable, accurate and based on evidence. ते evidence वर अवलंबून असणार, उद्दिष्टपूर्ती करणार, accurate अशी इन्फॉर्मेशन असते, त्याला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असं म्हटलं जातं. तर इट डज नॉट इन्व्हॉल्व ओपिनियन, यामध्ये ओपिनियन्स इन्व्हॉल्व केले जात नाहीत, किंवा इंटरप्रिटेशन किंवा पर्सनल बिलीफ्स हे याच्यामध्ये इन्व्हॉल्व केले जात नाहीत. तर फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन कॅन बी कन्फर्म्ड थ्रू रिलायबल सोर्स सच ॲज रिसर्च स्टडीज, ऑफिशियल रेकॉर्ड, हिस्टॉरिकल डॉक्युमेंट और डायरेक्ट ऑब्झर्वेशन. म्हणजे फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन हे जे आहे ते रिलायबल सोर्सच्या माध्यमातून ते स्वीकारलं जातं. जसे की संशोधनात्मक अभ्यास असतात किंवा ऑफिशियल रेकॉर्ड्स असतात, त्याच्यातून जी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन कळती तर त्याला फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन. तर त्यामुळं जर अध्यापनाच्या स्मृती स्तरावर शिकवले तर विद्यार्थ्यांना वास्तविक माहितीच्या संपादनासाठी विलक्षण शक्ती मिळेल, असं या प्रश्नाचं उत्तर आहे. पेपर 1 मधील हा पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे, तो आपण या ठिकाणी